साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रात नेते नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम। राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। परम पूज्य सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज की जय। सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद
श्री राम जन्मोत्सव रामनवमी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा दरम्यानच्या या पर्व काळामध्ये सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या दुपारच्या प्रवचन रूपी सेवेला आपण प्रारंभ करीत आहोत. या सप्ताहाला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, तसेच परमपूज्य सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा महाराज, स्वामी महामंडलेश्वर रमेश गिरीजी महाराज, प्रातस्मरणीय मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज, तसेच आपल्या गावचे भूषण रामेश्वर महाराज शास्त्री, या सर्व संतांच्या आशीर्वादाने तसेच सडे, शिंगवे आणि पंचकृषी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि उपस्थित असलेले हरिभक्त परायण मृदंगाचार्य कृष्णा महाराज लकारे, ज्यांचं नाव आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रावर नाव मिळवलेले, तसेच आज आपलं परम भाग्य आहे ज्यांचं आपण दररोज आता जी टॉकीजवर साई कथा आपण ऐकतो आहोत, असे ज्यांचं महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर श्रीलंकेपर्यंत त्यांचं नाव, आपल्या भागाचं, आपल्या वारीगावचं, आपल्या पंचकृषीचं नाव ज्यांनी परदेशात नेलं, असे आमचे हरिभक्त परायण परमपूज्य सुराशे महाराज, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे भाग्य आहे. त्यांचा देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद आहे. तसेच आमच्या बरोबर आलेले ज्यांचा हार्मोनियम आपल्या तालुका, जिल्हा, आपला पूर्व भाग तसेच संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचं नाव आहे, असे आमचे प्रकाश महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. साथ संगत करण्यासाठी आमच्याच गावचं भूषण हरिभक्त परायण सुनील महाराज सुरभैया, तसेच आमचे नवीन उदयोन्मुख असं जे काही एक रत्न उमलत आहे वारीगावमध्ये, हर्षल महाराज टेके यांचं आपण पहिल्या दिवशी गायन ऐकलं. सुंदर असं एक रत्न या ठिकाणी वारीगावमध्ये तयार होत आहे. भविष्यामध्ये त्यांच्या वाटचालीला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपल्या गावचं नाव, आपल्या परिसराचं नाव जसं महाराजांनी परदेशात नेलं तसं न्यावं. तसेच आमच्या बरोबर आलेले रामभाऊ महाराज वेताळ दररोज येतात. आपल्याच गावचं भूषण भरत महाराज बाराते आणि टेके महाराज, आमच्या बरोबर आलेले आमचे सुनील महाराज काजळे. आता या ठिकाणी सर्वांचंच नाव घेता येईल, कारण सर्वच मंडळी माझ्या ओळखीची आहेत, सर्वांची नावं मला माहित आहे. परंतु सडे आणि शिंगवे, आता मुळातच
हे आमचं सर्व सोयऱ्यांचंच गाव आहे. मुळातच आमच्या वडिलांचीच मामा इथले आहे. त्याच्यामुळे ह्या परिसरात संपूर्ण मंडळी एवढ्यांची नावं घेणं शक्य नाही, तरी सर्व ग्रामस्थांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि एक सर्व ज्ञानी मंडळी आहात, श्रेष्ठ आहात, तपोश्रेष्ठ आहात, तरी पण या ठिकाणी येऊन एकांत आणि ही कथा श्रवण करतात, त्याबद्दल सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि सर्वात महत्वाचं, ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, ज्यांचं मार्गदर्शन आहे, हे आमचे गुरुस्थानी असलेले आचार्य भगवान महाराज, शास्त्री महाराज, की ज्यांनी या सर्वसामान्य वारकऱ्यांना किंवा भजनी मंडळातील सदस्याला या व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि एक परीक्षा घेण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. आणि आपण त्यांच्या आज्ञा मानून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करीत आहोत. त्याच्यामुळे भगवान शास्त्रीचं जे मार्गदर्शन या कार्यक्रमाला आहे, शास्त्री महाराजांचं ज्ञान जे आपल्या आवाक्या बाहेरचं ज्ञान आहे, परंतु एवढं मोठं रत्न आपल्या परिसराला लाभलेलं आहे, ते त्यांच्या मंदिराच्या ज्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं ते इथं हजर राहू शकत नाही. परंतु त्यांचे आशीर्वाद आपल्याला कायम स्वरूपी आहेत. म्हणून या सर्वांच्या आशीर्वादाने सुरू असलेला आपला हा सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये या दुपारच्या प्रवचनाची सेवानवी कथा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण काल ज्या ठिकाणी कथा थांबवली तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. काल आपली कथा सुरू होते, जालिंदरनाथ हे चंपावतीला त्या ठिकाणी जिवंत करतात आणि जिवंत केल्यानंतर त्यांचा जय जयकार होतो. आणि त्या ठिकाणी जालिंदरनाथ, कानिफनाथ यांचं चरित्र आपण थांबवलेलं आहे. आता आपण बघितलं होतं, आपली तपश्चर्या पूर्ण करून जसे कानिफनाथ निघालेले होते, तसेच गोरक्षनाथ देखील निघालेले होते आपल्या गुरुच्या शोधात. आणि गुरुचा तपास कानिफनाथाकडून त्यांना लागला होता. आणि तो पत्ता मिळाल्यानंतर त्या श्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथ आहेत असं कळल्यानंतर त्या श्री राज्यामध्ये जाण्यासाठी गोरक्षनाथ विचार करू लागले. श्री राज्यात जाणं एवढं सोपं नव्हतं, कारण त्या ठिकाणी कुठलाही पुरुष जिवंत राहत नव्हता. आपल्याला त्या ठिकाणी जायचंय, परंतु पुरुषाला त्या ठिकाणी प्रवेश नव्हता. हनुमंतरायाचा पहारा त्या संपूर्ण त्या श्री राज्याला होता, कारण राज्य हनुमंतरायाच्या ताब्यात होत. आणि हनुमंतरायाच्या ताब्यात असलेल्या राज्यामध्ये प्रवेश करणं एवढं सोपं नव्हतं. म्हणून गोरक्षनाथ त्या ठिकाणी विचार करतायत, राज्यात प्रवेश करायचा कसा. असा विचार करीत असताना
एका झाडाखाली बसलेल्या असताना त्या ठिकाणी जो काही मनोरंजनाचा कार्यक्रम करणाऱ्या स्त्रिया, त्या काळामध्ये राज्याच्या आश्रयाला असे कलाकार असायचे, ते आपली कला सादर करून आपल्या उदरनिर्वाह करायचे आणि आपले कला राजाला दाखवायचे. अशा त्या काही स्त्रिया त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये जात असताना बघितल्या आणि त्यांना थांबवलं. आणि गोरक्षनाथाने विचारलं, आपण कुठं चाललात? त्यांनी या राज्यामध्ये आम्ही राजाची करमणूक करण्यासाठी आम्ही तिथे जातो, आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही जाणार आहोत असं सांगितल्यानंतर गोरक्षनाथाने त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी केली. आणि त्यांनी सांगितलं, या ठिकाणी पुरुष जिवंत राहू शकत नाही, तुम्ही कसे येणार? तर गोरक्षनाथ होते महाराज, समर्थशाली गोरक्षनाथ. त्यांनी सांगितलं, त्याचा विचार तुम्ही करू नका, फक्त मला तुमच्या बरोबर येऊ द्या. त्यांनी सांगितलं, यायचं, पण मग तुम्हाला काही, जसं आता आपली टीम आहे तसं यातली कुठली तरी कला तुम्हाला आली पाहिजे, तसं तरच आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाता येईल. त्या ठिकाणी गोरक्षनाथाने आता काय अशक्य आहे त्यांना, त्यांनी भस्माची मुठी घेतली आणि सभोवताल फिरवल्यानंतर आणि भस्माची मुठी फेकल्यानंतर सर्व झाडांमधून, वृक्षांमधून, दगडांमधून प्रत्येक वाद्याचा आवाज निघू लागला आणि त्या झाडांच्या आणि ते वृक्ष त्या ठिकाणी गायन करू लागले. हे सामर्थ्य पाहिल्यानंतर त्यांना पटलं, आता गोरक्षनाथाला बरोबर न्यायला काय हरकत नाही. त्यांनी गोरक्षनाथाला बरोबर घेतलेला आहे आणि ते या श्रीराज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या ठिकाणी मारुतराय त्या ठिकाणी पहारा करीत असताना मारुतरायांनी बघितलं, परंतु पहिल्यांदा एकदा गोरक्षनाथाबरोबर युद्ध झालं होतं प्रवेश करण्यावरून आणि मारुतरायानेच वचन घेतलेलं होतं मच्छिंद्रनाथाकडून. आणि हा शिष्य मच्छिंद्रनाथाचा गोरक्षनाथ आहे, हाही काही गुरुपेक्षा कमी नाही. म्हणून त्या ठिकाणी युद्ध न करता प्रभू रामचंद्राला विनंती केली, तुम्ही माझ्या बरोबर यावं गोरक्षनाथाला श्रीराज्यामध्ये जाण्यापासून थांबवावं. म्हणून ब्राह्मण वेश घेऊन गोरक्षनाथ आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ज्या ठिकाणी थांबलेले होते, गोरक्षनाथ आणि ते संपूर्ण स्त्रिया त्या ठिकाणी आल्या आणि विनंती केली की तुम्ही मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी नेऊ नका. परंतु गोरक्षनाथाने सांगितलं, मी निर्धार केलेला आहे, कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या गुरुला श्रीराज्यातून नेल्याशिवाय राहणार नाही. असा निर्धार बघितल्यानंतर भगवंताने देखील विचार केला, आता थांबवणे शक्य नाही. आणि विधी लिखित आहे, प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं, ज्यावेळी गोरक्षनाथ येतील आणि मच्छिंद्रनाथाला घेऊन जातील त्यावेळी त्या मैनाकिनी राणीचा सुद्धा उद्धार होणार आहे असं विधी लिखित असल्यामुळे प्रभू रामचंद्राने मारुतरायाला समजवलं आणि मारुतरायाने तो निरोप मैनाकिनीला दिला. त्या ठिकाणी राज्यामध्ये हे सर्व कलाकार गेलेले आहे, कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि हा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी या वाद्य सुरू झालेले आहे. जसं आपले कृष्णा महाराज दाखले कुठलेही बोल त्या बफाऱ्यातून काढतात, तसे आज गोरक्षनाथ मृदंग वाजवण्यासाठी बसलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे. कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी बफाऱ्यामधून बोल काढले. मच्छिंद्र गोरखा
मच्छिंद्रनाथाला लक्षात आलं या ठिकाणी गोरक्षनाथ आलेला आहे. त्या ठिकाणी ते बोल ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथाने बघितलं गोरक्षनाथ कुठे दिसतो का. त्या ठिकाणी बघितलं तर गोरक्षनाथ दिसत नाही, परंतु आवाज येतोय. त्या ठिकाणी लक्षात आलं या मृदंग वाजवतो हाच माझा गोरक्षनाथ असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी चौकशी केली आणि गोरक्षनाथाला सांगितलं प्रत्यक्ष प्रगट व्हा. आणि गोरक्षनाथ प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्या ठिकाणी गुरु शिष्याची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. अनेक वर्षापासून 12 वर्षापासून जी ताटात तूट झालेली होती गुरु शिष्याची, ती या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची भेट झाली. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. आपल्या हृदयाशी धरलं गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने. आणि गोरक्षनाथाने सांगितलं, गुरु इतक्या 12 वर्षापासून माझी उपेक्षा झाली, मला भेट दिली, आता आपली भेट झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणावर निघलं पाहिजे. या मायाजाळामध्ये आपण गुंतून जर राहिलो, या मायाजाळामध्ये जर गुंतलो तर आपण या जगाचा उद्धार करणार कसा. आपलं कार्य वेगळं आहे. कार्याच्या नको माना तू मायाजाळी, नको माना तू मायाजाळी, नको माना तू मायाजाळी, नको माना तू मायाजाळी. काळाला कवळी ग्रासाया, काळाला कवळी ग्रासाया, काळाला कवळी ग्रासाया, काळाला कवळी ग्रासाया. काळाची ओढी पडेल देवा, काळाची ओढी पडेल देवा, काळाची ओढी पडेल देवा, काळाची ओढी पडेल नको नको मना गुंतू माया नाळी, काळ आला जवळी ग्रासावया. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलेलं आहे. या ठिकाणी आयुष्य थोडं आहे. या जर मायाजाळामध्ये जर आपण गुंतून राहिलो तर आपला काळ जवळ आलेला आहे, आपलं आयुष्य थोडं आहे. आपल्याला या जगाचा उद्धार करायचा आहे, तरी आपण या ठिकाणाहून निघालं पाहिजे. असा उपदेश या ठिकाणी शिष्याने गुरुला केलेला आहे. सहसा गुरु शिष्याला उपदेश करतात, परंतु या ठिकाणी मायाजाळामध्ये असलेल्या मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाने उपदेश केलेला आहे. आणि त्या ठिकाणावरून बरेच प्रयत्न केले गोरक्षनाथाला गुंतवण्यासाठी. मैनावती राणी अनेक प्रलोभन दाखवले. तू राज्याचा राजा होशील, तू आमचा पुत्र, मोठा पुत्र आहेस, तू या राज्याचा राजा होशील, संपूर्ण राज्य तुझं आहे, आम्ही म्हातारे होणार आहे, याच्या पुढे जबाबदारी तुझी आहे, मीरनाथाला सांभाळ. अशा अनेक अडचणी दाखवल्या, अनेक प्रलोभन दाखवले, लग्न करण्याचं आमिष दाखवलं, अनेक स्त्रिया देखील पाठवल्या. परंतु हे योगी होते, तपस्वी होते, कुठल्याही मायाजाळामध्ये ते गुंतले नाही. आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला सुद्धा त्या मायाजाळामधून सोडवलं. आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणावरून निघण्याची वेळ झालेली आहे. 6 महिने राहिल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी मुहूर्त ठरला आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या राज्यातून निघालेले आहे. मैनाकिनी राणीला मोठं दुःख झालेलं आहे, खूप शोक मैनाकिनी राणी त्या ठिकाणी करते. परंतु शेवटी साधू पुढे मैनाकिनी राणीचं काही चाललं नाही. गोरक्षनाथाने आपली जिद्द पूर्ण केली आणि मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणून घेतलेला आहे. परंतु त्यावेळी मैनाकिनी राणीने सांगितलं, महाराज तुम्ही चालले, या श्री राज्यामध्ये मनुष्य जिवंत राहत नाही. मेघनाथ खूप लहान आहे,
या मीननाथाला सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन जा. आणि मीननाथाला बरोबर दिलेला आहे. आणि एक सोन्याची वीट त्या झोळीमध्ये मैनाकिनी राणीने टाकलेली आहे. आणि ते दोघही नाथ त्या ठिकाणाहून निघालेले आहेत. दोघही नाथ त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर चालत चालत प्रवास करीत करीत आता हे भ्रमण करायचं असतं. साधू एका ठिकाणी थांबत नाही. मीननाथाला बरोबर घेतलेला आहे. आणि मीननाथाला बरोबर घेऊन रस्त्याने प्रवास करीत असताना त्या ठिकाणी एका गावामध्ये थांबले मुक्कामाला. आणि त्या ठिकाणी मच्छीदार, आता हा मीननाथ लहान होता, त्याला स्वतःच स्वच्छ शरीर ठेवण्याचं सुद्धा ज्ञान त्यावेळी नव्हतं. इतका लहान मीननाथ हा बरोबर घेतलेला होता. आणि त्या मीननाथाला प्रातःविधीला बसवल्यानंतर त्याने खूप घाण केली. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षनाथाला की याला तू आता स्वच्छ करून आण. आता ही भाषा आपली आहे, स्वच्छ करून आण. परंतु गुरुची भाषा शिष्याला कळली. आणि त्या गोरक्षनाथाने त्या मीननाथाला घेतला, गंगेवर नेलं. आणि त्या नदीच्या पाण्याच्या त्या खडकावर आपटून आपटून पूर्ण स्वच्छ केलं. रक्त मांस सर्व माणसांना खाऊ घातलं. कारण तो हा मायावी मायेने मिळालेला हा देह मीननाथाला होता. मच्छिंद्रनाथ आणि मैनाकिनी यांना झालेला हा पुत्र होता. हा योग मायेने झालेला नव्हता. म्हणून त्याचं संपूर्ण हस्ती आणि मांस त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये माशांना खाऊ घातलेला आहे. आणि फक्त त्वचा घेऊन गोरक्षनाथ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ती त्वचा बाहेर वाळत घातलेली आहे. मच्छिंद्रनाथ भिक्षा घेऊन आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने विचारलं, मीननाथ कुठं आहे, कुठं आहे माझा बाळ. त्यावेळी गोरक्षनाथाने सांगितलं त्याला धुवून मी वाळत घातलेला आहे. आणि कुठे विचारल्यानंतर बाहेर वाळत घातलेला आहे म्हणून बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथ शोक करू लागले. बाळ मारला, खूप दुःख मच्छिंद्रनाथ करू लागले, शोक करू लागले. परंतु हा शोक सुद्धा खरोखरचा नव्हता. फक्त आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथाने भयंकर असा शोक सुरू केला. आणि गोरक्षनाथाने विचार केला आपल्या गुरुला आता काय सांगावं. असे किती मीननाथ आपण तयार करू शकतो. आणि गुरु आपले एक मीननाथ मेला म्हणून रडतायत, म्हणजे अजूनही आपल्या गुरुला मायाजाळाने सोडलेलं नाही, असा गोरक्षनाथाचा भ्रम झाला. गोरक्षनाथाने त्या ठिकाणी संजीवनी मंत्राने त्या ठिकाणी मीननाथाला जिवंत केलं. आणि मीननाथाला पर्यंत जिवंत केल्यानंतर मच्छिंद्रनाथाने बघितलं आपल्या गुरु शिष्यामध्ये किती पावर आहे. त्यावेळी गोरक्षनाथाने विचारलं, गुरु नाथा तुम्ही असं का करता, असा शोक का करता. त्यांनी सांगितलं मला सगळं समजतं, परंतु तुझी शक्ती जी दिलेली आहे ती किती आहे, तुझे पावर किती आहे हे पाहण्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या ठिकाणावरून ते निघालेले आहेत. जात असताना एक अरण्य लागलेलं आहे. त्या अरण्यामध्ये मच्छिंद्रनाथाने उगीच इथं मला भय वाटतं, इथं मला भय वाटतं म्हणून सांगायला सुरुवात केली. आणि जी सोन्याची वीट असलेली धुळी गोरक्षनाथाजवळ दिली. आणि आपण प्रातःविधीसाठी बाजूला गेले. आणि गोरक्षनाथाने विचार केला आपले महाराज या जन्मात आपण जर योगी आहोत, आपल्याजवळ काय, आपल्याजवळ कोण आपल्याला काय करणार. पण महाराज कायम मला भीती वाटते, भीती वाटते असं का म्हणतात. म्हणून ती झोळी उचकून पाहिली तर त्याच्यामध्ये सोन्याची वीट होती. गोरक्षनाथाच्या लक्षात आलं की याच्यामुळेच महाराजांना भीती वाटते. एरती माई के दुखती जननी, 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 एरती माई के
गोरक्षनाथाने विचार केला की जे काही सोन्याची वीट आहे त्याच्यामुळेच आपल्या गुरुला भीती वाटते. ते माईक दुःखाची गणती नाही अदिअंती अवसान. या सर्व ज्या माईक गोष्टी आहेत या सर्व दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून ती वीट त्या ठिकाणी गोरक्षनाथाने ती वीट त्या डोंगराच्या त्या गवतामध्ये फेकून दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी परत मच्छिंद्रनाथ आपलं स्नान आटोपून आलेले आहेत आणि ती बघितली त्या झोळीमध्ये वीट नाही. परत शोध सुरू केलेला आहे. माझी वीट फेकून दिली, माझी वीट फेकून दिली असं करीत असताना मच्छिंद्रनाथाने शोक सुरू आहे. त्यावेळी गोरक्षनाथाने विचार केला आता ही आपली परीक्षा आहे. आणि ती परीक्षा त्या ठिकाणी संपूर्ण तो जो गर्भगिरीचा जो पर्वत आहे हा संपूर्ण पर्वत योगमायेनं त्या ठिकाणी सोन्याचा करून टाकला. आणि तो सोन्याचा पर्वत करून टाकला आणि सांगितलं तुमची वीट असेल ती घ्या. आणि त्या ठिकाणी देखील गोरक्षनाथाची परीक्षा मच्छिंद्रनाथाने बघितली आणि तो गर्भगिरी सोन्याचा केला आणि तिथून पुढे निघाले. आणि त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघितलं होतं गहिनीनाथाचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी तो मधु आणि गंगा यांच्याकडं सांभाळण्यासाठी गहिनीनाथाला दिलेलं होतं. त्या प्रांतामध्ये आल्यानंतर असं ठरवलं होतं मच्छिंद्रनाथाने सर्व देव गंधर्व सर्वांना बोलून जसं आपल्या एखाद्या संन्यास दीक्षा झाल्यानंतर साधूची 12 वर्षानंतर दिगंबरा श्रीपाद वल्लभ त्या ठिकाणी सर्व देवतांना जसं आपण एखाद्या संन्यासाची दीक्षा पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वांना एकत्र करून त्या ठिकाणी सर्वांचा सत्कार आणि भोजन देत असतात तसं त्या ठिकाणी नाथांनी सर्व देवता गंधर्व सर्वांना बोलवलेले आहे. आणि त्या ठिकाणी खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी सोहळा सुरू असताना त्या एक आजचं कोकण गाव आहे कनकगिरी आत्ताचं कोकण गाव या ठिकाणी ते गहिनीनाथाला ठेवलेलं होतं. त्या ठिकाणावरून निरोप पाठवून त्या गहिनीनाथाला आणि त्या मधु आणि गंगा यांना बोलवण्यात आलं. आणि त्या ठिकाणी शिव उपस्थित होते, सर्व देव उपस्थित होते. आणि प्रभू दत्तात्रयांनी सांगितलं गोरक्षनाथाने आता तुम्ही गहिनीनाथाला दीक्षा द्या.
त्या ठिकाणी गोरक्षनाथाने गहिनीनाथाला दीक्षा दिलेली आहे. नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, संपूर्ण ज्ञान दिलं आणि कृपा केलेली आहे त्या ठिकाणी गोरक्षनाथाने. त्या ठिकाणी दत्तप्रभू सुद्धा उपस्थित होते, शिव सुद्धा उपस्थित होते. या सर्व देवदेवतांच्या उपस्थितीमध्ये हा अनुग्रह सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी शिवानी गोरक्षनाथाला सांगितलं, मी मच्छिंद्रनाथाला दीक्षा दिली, मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिली आणि तेच गोरक्षनाथ आता गहिनीनाथाला दीक्षा देणार आणि गहिनीनाथ यांचाच परत मी शिष्य होणार. मी परत अवतार घेणार आणि निवृत्तीनाथ म्हणून मी त्या ठिकाणी परत तुम्ही मला अनुग्रहित करा असं शिवानी सांगितलं. आणि त्या ठिकाणी तो अनुग्रह सोहळा पार पडला आणि त्यानंतर गहिनीनाथ स्वतःच्या तपश्चर्येसाठी ब्रह्मगिरीच्या या पर्वतामध्ये, पर्वतरांगेमध्ये ब्रह्मगिरीच्या त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गहिनीनाथाने आपलं तपश्चर्या सुरू केलेले आहे. आता या ठिकाणी हा जो आपण नाथांचा जो कथा सुरू केलेली आहे, ही कथा सुरू करतानाच आपण हिचा संबंध वारकरी संप्रदायाशी लावलेला आहे की या नाथ संप्रदायापासूनच वारकरी संस्था, जे काही वारकरी संप्रदाय आहे याचा मूळच पाया हा नाथ संप्रदाय आहे. आणि हा वारकरी संप्रदाय पुढे कसा तयार झाला या दिशेने आपल्याला आता ही कथा न्यायची. म्हणून आपण आता नाथाचं चरित्र, आता हे नाथांचं चरित्र आहे, कारण हे नाथ चरित्रातलंच चरित्र आहे. आता गहिनीनाथ तपश्चर्याला बसलेले आहेत, परंतु ज्यावेळी सुरुवातीला भगवान कृष्णाने ज्यावेळी सर्वांना बोलवलं आणि अवतार कार्य निश्चित केलं, ह्या सृष्टीमध्ये कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर जे अवतार कार्य निश्चित केलं होतं त्या ठिकाणी देवांनी सुद्धा यायचं कबूल केलेलं होतं. आणि ते वेळ आता या जवळ आलेली आहे. अवतार कार्य सुरू असताना त्या ठिकाणी देवांना सुद्धा अवतार घ्यायचे. म्हणून त्या ठिकाणी आपेगावला विठ्ठल पंत कुलकर्णी म्हणून एक परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आलेला होता. या ठिकाणी आपल्याच गावचं भूषण रामेश्वर महाराज शास्त्री उपस्थित झालेले आहे. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विठ्ठल पंत त्या ठिकाणी एक पुण्यात्मा जन्माला आलेले आहेत. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले विठ्ठल पंत लहानपणापासूनच वैराग्य असलेले विठ्ठल पंत आई वडिलांपासून लहानपणीच परवानगी घेऊन मला परमात्म्याची भेट घ्यायची, मला संसारामध्ये रस नाही म्हणून घर सोडून निघालेले आहेत. विठ्ठल पंत तीर्थयात्रा करीत करीत आळंदी या पुण्यक्षेत्रामध्ये आलेले आहेत. या पुण्यक्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विठ्ठल पंत पोहोचलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि मुक्कामाला विठ्ठल पंत त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये थांबलेले आहेत. अशा वेळी सिद्धोपंत कुलकर्णी म्हणून आळंदीतील त्या ठिकाणी दर्शनास आले. त्यांनी बघितलं आणि विठ्ठल पंतांना भोजनासाठी घरी येण्याची विनंती केली. विठ्ठल पंत देखील ती विनंती मान्य केली आणि विठ्ठल पंत सिद्धोपंतांच्या घरी मुक्कामासाठी गेलेले आहेत. एक कुठलीही गोष्ट होत असताना तिला पूर्व इतिहास असतो, काही संकेत असतात आणि असे संकेत त्या दिवशी रात्री मुक्कामाला असताना भोजन झालं आणि झोपलेले असताना सिद्धेश्वर पंतांना त्या ठिकाणी दृष्टांत झालेला आहे. भगवंताने त्या ठिकाणी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं
की आपल्या इथे आलेले जे काही विठ्ठलपंत आहेत ते फार मोठे पुण्ययोगी पुरुष आहेत आणि यांच्या बरोबर रुक्मिणी मातेचा विवाह करा. रुक्मिणी माता त्या ठिकाणी विवाहास योग्य होत्या. असे दोन पुण्यात्मे रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत. परंतु विठ्ठलपंत तयार होत नव्हते. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंताला देखील पांडुरंगानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला आणि सांगितलं, तुम्हाला हे कार्य करावं लागेल. तुम्हाला गृहस्थ आश्रम स्वीकारून या ठिकाणी तुमच्या हे कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि अशी भगवंताचे स्वप्नामध्ये आलेली अनुभूती लक्षात घेऊन विठ्ठलपंत तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु मुळातच वैराग्यशील असलेले विठ्ठलपंत यांचं मन संसारामध्ये रमेना. थोड्या दिवस झाल्यानंतर हळूहळू विठ्ठलपंत विरक्तीकडे निघाले. विरक्त व्हायला लागलेले आहेत विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेकडे परवानगी मागायची. मला संसारामध्ये रस नाही, मला संन्यास घेण्याची परवानगी द्या. परंतु माता परवानगी देत नव्हत्या. असे अनेक दिवस गेले. कायम कायम तोच विषय ऐकून ऐकून मातेने शेवटी एक दिवस नाईलाजानं सहज शब्दातून तोंड गेला, तोंडातून शब्द गेला आणि जायचं तर जा, असा सहज गेलेला शब्द आज्ञा मानून त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी घर सोडलेलं आहे. विठ्ठलपंत त्या ठिकाणाहून आपलं घर सोडून निघालेले आहे. परंतु मातेला देखील माहिती नव्हतं एका शब्दावरून विठ्ठलपंत निघून जातील म्हणून. परंतु विठ्ठलपंतांनी तीच आज्ञा मानली आणि निघून गेले. असे विठ्ठलपंत यात्रा करीत करीत एक अशा आश्रमामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी साधूंची भेट घेतली. साधूंना सांगितलं, मला संन्यास घ्यायचा आहे. साधूने चौकशी केली, तुमचा पूर्व इतिहास. म्हणे मला कोणीही नाही, मला संन्यास घ्यायचा. आणि असं सांगितल्यानंतर त्या साधूने संन्यास दीक्षा त्यांना दिलेली आहे. आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं ते काम बघून त्या आश्रमातील जे गुरु होते त्यांना देखील विश्वास पटला आणि त्यांनी त्या आश्रमाची जबाबदारी चैतन्य म्हणून नाव ठेवल्यानंतर चैतन्याकडे सोपवली. विठ्ठलपंतांचं नाव बदललं गेलं, चैतन्य स्वामी म्हणून त्यांना नाव देण्यात आलं. आणि चैतन्य स्वामीकडे त्या आश्रमाची जबाबदारी सोपवून महाराज सुद्धा तीर्थयात्रेसाठी निघाले. महाराज तीर्थयात्रा करीत करीत आपल्या आळंदीच्या याच पुण्यभूमीमध्ये आले. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये मुक्कामाला राहिले. इकडे माता पतीच्या विरहामध्ये शोकाकुल होऊन दररोज परत येण्याची वाट बघत होत्या. आज येतील, उद्या येतील. वाटेकडे डोळे लावून बसलेली माता दररोज त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या आणि विनंती करायच्या, माझा पती परत येऊ द्या. अशी तपश्चर्या सुरू असताना तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि त्या तपश्चर्येला फळ त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी जे काही साधू त्या ठिकाणी आलेले होते, मात्यानं पहाटे स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन केलं आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. आणि त्या ठिकाणी समाधीस्थ बसलेले साधू चिंतनासाठी त्यांचं दर्शन घेतलं आणि साधूंनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. रुक्मिणी मातेच्या अंगामध्ये वीज चमकावी असा त्या ठिकाणी मातेला अनुभव आला. आणि मातेने विचारलं, महाराज आपण जो आशीर्वाद दिला तो या जन्मातला की पुढच्या जन्मातला? महाराजांना आश्चर्य वाटलं. महाराजांनी बघितलं, कपाळावर कुंकू आहे, हातात चुडा आहे, सौभाग्यवती आहे, आणि आपण असं का विचारता?
मी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा ठरणार नाही. जशी पतिव्रतेची ताकद असते तशी साधूची देखील ताकद असते. जेवढी पतिव्रतेची ताकद तेवढी साधूची ताकद आहे. आता अनेक दृष्टांत आहेत, परंतु आपल्याला कथेमध्ये इतका वेळ नाही की साधूची ताकद किती असते. आणि मी दिलेला जो काही आशीर्वाद आहे हा खोटा होणार नाही. मला तुझ्या पतीचं नाव सांग. मातेनं सांगितलं, बरेच वर्षापासून माझे पती परागंदा झालेले आहेत. मी दररोज त्यांची वाट पाहते, परंतु अजूनही परत येत नाही. कुठे गेले तपास नाही. कसे गेले काय गेले संपूर्ण माहिती महाराजांनी करून घेतली. विठ्ठलपंतांचं नाव विचारून घेतलं. काही जन्मखून आहे का म्हणून विचारून घेतलं. आणि महाराज सांगितलं, काळजी करू नको, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. अवश्य तुझ्या पतीची आणि तुझी भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि साधू तिथून निघालेले आहेत. तीर्थयात्रा करून साधूच्या मनामध्ये असलेली खंत आणि साधू परत आपल्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. जात असताना अनेक आश्रम भेटले, अनेक साधूंच्या अनेक शिष्यांच्या चौकशा केल्या, परंतु कुठेही तपास लागत नव्हता. आणि योगायोग की ज्यांची शोध होता ते त्यांच्याच आश्रमात त्या ठिकाणी गेले आणि बघितलं. त्या चैतन्याला हाक मारली आणि विचारलं. चैतन्याच्या अंगावर असलेला जो काही शेरा होता, पांघरून होतं, ते बाजूला काढलं आणि अंगावर असलेली, खांद्यावर असलेली खून बघितली. खांद्यावर असलेल्या पिंपळाच्या पानाची खून महाराजांनी बघितल्यानंतर महाराजांनी सांगितलं, तू कोण आहेस? असा प्रश्न महाराजांनी विचारल्यानंतर चैतन्याला माहित होता आपल्याला पूर्व इतिहास महाराजांना माहित नाही, परंतु त्यांनी सांगितलं, संन्याशाला पूर्व इतिहास नसतो. आपल्या गुरुला उत्तर दिलं, संन्याशाला पूर्व इतिहास नसतो. परंतु गुरुने सांगितलं, तू संन्याशी नाही. संन्याशाला पूर्व इतिहास नसतो, परंतु संन्याशी नाही. तुझं नाव विठ्ठलपंत आहे. आळंदीमध्ये तुझी पत्नी आहे आणि तू गृहस्थाश्रम स्वीकारलेला होता. काकावर आणि तू गृहस्थाश्रम पूर्ण करताच त्या ठिकाणाहून आज्ञा न घेता तू संन्यास घेतलेला आहे. हा शास्त्राला धरून नाही. तुला हा संन्यास घेता येणार नाही. आणि त्या ठिकाणी चैतन्याला मोठा धक्का बसलेला आहे. आपला इतिहास गुरूंना माहिती आहे. आपला इतिहास गुरुला कळलेला आहे. आणि त्या ठिकाणी गुरुने सांगितलं, आता माझी आज्ञा आहे, परत आळंदीला जा. आपली पत्नी आहे आणि तिच्या बरोबर संसार कर. आणि ज्यावेळी तुला एखादा पुत्ररत्न होईल त्याच वेळी तुला परत संन्यास घेण्याची परवानगी मिळेल. कारण ज्याने गृहस्थाश्रम स्वीकारला त्याला किमान एक मुलगा झाल्याशिवाय संन्यास स्वीकारता येत नाही, असा शास्त्राचा नियम आहे. म्हणून तुला परत आता आळंदीला जावं लागेल. आणि अशी गुरुची आज्ञा मानून विठ्ठलपंत परत आळंदीला आलेले आहेत. विठ्ठलपंत आळंदीला आले. संध्याकाळची वेळ आहे. माता रुक्मिणी दररोज वाट बघत आहे. आज येतील, उद्या येतील. वाटेकडे डोळे लावून बसलेली रुक्मिणी माता त्या ठिकाणी तुळशी वृंदावनामध्ये देवी तुळशीला दिवा लावत आहे. संध्याकाळची सांज वेळ झालेली आहे. अंधुक अंधुक असा प्रकाश त्या ठिकाणी झालेला आहे. अशा या अंधुक प्रकाशामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलपंत रुक्मिणी माते समोर येऊन उभे राहिले. रुक्मिणी माता घाबरली. रुक्मिणी माता मागे सरकली. आपण कोण आहात? आपण कोण आहात विचारलं. कारण जटा वाढलेल्या होत्या, दाढी वाढलेली होती. रुक्मिणी मातेला ओळखू येत नव्हतं. रुक्मिणी माता मागे सरकलेली आहे. विठ्ठलपंतांनी विचारलं, रुक्मिणी मला ओळखलं नाही? आणि तो आवाज कानामध्ये गेल्यानंतर जसा एखादा निर्जीव प्राण्यामध्ये प्राण यावा तसा रुक्मिणीच्या अंगामध्ये प्राण निर्माण झालेला आहे. चैतन्य निर्माण झालेला आहे. रुक्मिणी धावतच घरामध्ये गेलेली आहे. काय बोलावं रुक्मिणीच्या तोंडातून शब्द निघत नाही.
आई बाबा हाका मारू लागलेले आहे. बघा बाहेर कोण आलं, बघा बाहेर कोण आलं. सर्वांनी बाहेर आले, पंचारती केली, विठ्ठल पंताला ओवाळलं. खूप आनंद झाला. रुक्मिणी मातेला, सिद्धो पंताला म्हातारपणामध्ये झालेलं दुःख परत एक आनंद त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये झालेला आहे. आणि विठ्ठल पंत आले म्हणून त्या ठिकाणी दिवाळी साजरी झालेली आहे घरामध्ये. अशा आनंदामध्ये सुरू असताना महाराज सर्वच लोक या ठिकाणी दुसऱ्याच्या आनंदामध्ये, आपण कालच सांगितलं, तुमच्या दुःखामध्ये लोक तुमच्या दुःखावर असतात, तुमच्या सुखावर लोकांना दुःख होतं. म्हणून दुःख कुणाजवळ सांगू नका. आपलं दुःख सांगायचं असेल तर फक्त साधू जवळ सांगा, संताजवळ सांगा, तेच आपलं दुःख निवारण करतील. आपण सांगितलं तसं या घरामध्ये आनंद झालेला आहे, परंतु काहींना त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. धर्म मार्तंडांना त्या ठिकाणी दुःख झालं आणि संपूर्ण गावभर चर्चा सुरू झाली. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला आणि परत ग्रस्ताश्रम स्वीकारला. धर्माचं आचरण चुकवलं, धर्म बुडवला, अशी ब्रह्म मार्तंडामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. संपूर्ण आळंदीमध्ये चर्चा झालेली आहे. लोक नावं ठेवायला लागले. एकीकडे आनंद झाला, परंतु हळूहळू त्या आनंदावर परत दुःखाचं सावट यायला लागलेलं आहे. हे दाम्पत्य त्या ठिकाणी ते दुःख सहन होत नव्हतं. संपूर्ण गाव त्या ठिकाणी निंदा करायला लागलेला आहे. आणि समाजाचा जो कोप आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. ओपला पाटील गावाचे लोक, ओपला पाटील गावाचे लोक, ओपला पाटील गावाचे लोक, ओपला पाटील गावाचे लोक. तुकोबारायांचं सुंदर असं प्रमाण आहे. कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज भीक कोण घाली. जसं तुकाराम महाराजाला गावातल्या लोकांनी त्रास दिला, उद्विग्न झालेले तुकाराम महाराज गाव सोडून भंडारा डोंगरावर गेले, तसेच आमच्या माऊली विठ्ठल पंताला आणि रुक्मिणी मातेला गाव त्रास देऊ लागलं. गावानं वाळीत टाकलं, भिक्षा कोणी देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्या सिद्धपीठामध्ये झोपडी घालून राहू लागले. कसं तरी जीवन त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी या विश्वाचा मालक जो आदी आहे असा शिव या ठिकाणी अवतार घेणार आहे. सदाशिवाचा
त्या ठिकाणी असं सुरू असताना भगवंतानं अवतार घेण्याचं जे निश्चित केलेलं होतं की आम्ही देखील अवतार घेऊ. शिवाने सांगितलं होतं मी निवृत्तीनाथ, महाविष्णूने सांगितलं मी ज्ञानेश्वर, आणि ब्रह्मदेवानं सोपान आणि आदिशक्ती मुक्ताबाईच्या रूपानं या ठिकाणी 2-2 वर्षाच्या अंतरानं सर्व देवांनी या पुण्य कुशीमध्ये जन्म घेतलेला आहे. अशा देवांना जन्म देणारी कुस देखील पवित्र असते. अशा या रुक्मिणी मातेच्या उदरामध्ये या 4ही भावंडांनी जन्म घेतलेला आहे. 4 भावंड म्हणजे ही 4 देव आहेत. या देवांनी या मनुष्य रूपामध्ये असलेल्या रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत यांच्या पोटी जन्म घ्यावा, यांचं परम भाग्य केवढं असेल. धन्य माता पिता तयाची या. अशा या 4ही भावंडाचा जन्म झालेला आहे. आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादा, माऊली, सोपान काका, मुक्ताबाई या 4 भावंडांचं संगोपन करीत असताना हळूहळू मुलं मोठी व्हायला लागली. मुलाची मुंज व्हायला हवी, मुलांना धर्मात घ्यायला हवं, म्हणून विठ्ठल पंत धर्म मार्तांडाकडे जायचे. त्यांना विनंती करायची माझ्या मुलांची मुंज करा. परंतु धर्माचं बाह्य कार्य केल्यामुळं, धर्म बुडवल्यामुळं म्हणून आळंदीतले धर्म मार्तांड त्या ठिकाणी ब्राह्मण मुंज करास तयार होत नव्हते. परंतु कोणीतरी सांगितलं की तुम्ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा, की ज्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्यानंतर सर्व आपल्या आयुष्यातलं पाप धुवून जातं, ज्या पापाचा नाश होतो, अशा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याची कुणीतरी सांगितलं. आणि विठ्ठल पंत, रुक्मिणी माता यांनी ठरवलं आपल्या 4ही मुलांना बरोबर घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी
म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्यानंतर आपलं पापाचं, आपल्या हातून झालेल्या चुकीचं आपल्याला कमी होईल पाप आपलं, आणि आपल्याला धर्म मार्तांड स्वीकारतील ह्या आशेनं त्या ठिकाणी ह्या लहान मुलांना बरोबर घेऊन हे दाम्पत्य त्या ठिकाणी निघालेले आहेत. त्या काळामध्ये कुठल्याही वाहनाची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. पायी चालत उन्हामधून जात असताना पाय पडत होते, पायामध्ये काही नव्हतं, पायाला फोड आलेले होते, झाडाची पानं पायाला बांधलेली आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये या लहान मुलांना घेऊन विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करतायत. रात्रीची वेळ झालेली आहे. हळूहळू दिवस अस्ताला गेलेला आहे, अंधार हळूहळू पडायला लागलेला आहे. आणि ती प्रदक्षिणा त्या डोंगरामध्ये असताना त्या ठिकाणी अंधार पडलेला आहे. त्या अंधारामधून चालत असताना त्या ठिकाणी त्या दऱ्यामधून कुठून तरी आवाज आला. वाघ सुटला, वाघ वाघ सुटला, सावध व्हा, पळा, वाघ सुटला. आणि तो आवाज त्या ठिकाणी ऐकला. लहान मुलं होते, घाबरून गेले. विठ्ठल पंत घाबरले, रुक्मिणी माता घाबरल्या, मुलांना उराशी धरलं. निवृत्तीनाथ दादा मोठे होते, थोडे पुढे चालत होते. हे 3 भावंड यांच्या बरोबर होते. मुक्ताबाईला खांद्यावर उचलून घेतलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये रात्रीची वेळ होती, कुणी कुणाला दिसत नव्हतं. अशा अंधारामध्ये निवृत्तीनाथ दादा एकीकडे पळालेले आहेत आणि ही 4 भावंड आणि माता पिता एका झाडामध्ये लपवून बसलेले आहेत. असा या प्रसंगामध्ये आपला मुलगा कुठे आहे? सारखी चिंता लागून राहिलेली आहे विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला. निवृत्ती कुठे आहे? निवृत्ती कुठे? हाक मारता येत नव्हती, कारण जर आवाज ऐकला तर वाघ येईल. श्वास रोखून धरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये फक्त निवृत्ती निवृत्ती म्हणून स्मरण सुरू आहे. निवृत्तीनाथ दादा आपल्या या आई वडिलांपासून चुकलेले आहे, बाजूला पळालेले आहेत. कुठंतरी लपावं म्हणून एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथ त्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या गुहेमध्ये प्रवेश करीत असताना आत जात जात निवृत्तीनाथ अशा दिव्य त्या ठिकाणी जसा एखादा सूर्य उगवावा रात्रीच्या अंधारामध्ये, ज्यावेळी एखाद्या काळ रात्रीमध्ये एखादा सूर्य उगावा आणि दिवस आपल्याला तसा दिवस उगतो, रात्री नंतर तसा सूर्य उगवावा, तसा त्या ठिकाणी गुहेमध्ये गेला. निवृत्तीनाथ गेलेले आहे. त्या ठिकाणी एक मंद प्रकाशाची ज्योत त्या ठिकाणी दिसलेली आहे. निवृत्तीनाथ दादांनी बघितलं आणि निवृत्तीनाथ दादा पुढे गेलेले आहेत. त्या मंद ज्योतीच्या प्रकाशामध्ये त्या ठिकाणी गहिनीनाथ आपले समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. गहिनीनाथ त्या गुहेमध्ये बसलेले असताना निवृत्तीनाथ दादा गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं. कुणीतरी योगी आहे आणि बघितल्यानंतर गहिनीनाथाने देखील डोळे उघडले आणि बघितलं. गहिनीनाथाने बघितलं आणि त्या अंतर्ज्ञानानं बघितलं, हा तो शिव आहे. गयनी प्रसाद निवृत्ती दाता, 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 गयनी प्रसाद निवृत्ती दाता.
ठिकाणी गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला बघितलं, ओळखलं, हा तर शिव आहे. आणि अनुग्रहाच्या वेळची जी काही शिवाने सांगितलेली हकीकत त्या टायमाला लक्षात आली आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादाला चौकशी केली, विचारलं आणि निवृत्तीनाथाला त्या ठिकाणी गहिनीनाथाने अनुग्रह दिला. काही दिवस संपूर्ण विद्या संपन्न होईपर्यंत निवृत्तीनाथ दादा त्या ठिकाणी राहिले. आणि हे 3 भावंड माता पिता हे प्रदक्षिणा पूर्ण करून आळंदीला आलेले आहे. आळंदीमध्ये समजलं विठ्ठल पंताचा मोठा मुलगा हरवला. कोणी हळहळ केली, कोणी दुःख वाटलं, कोणाला आनंद वाटला. अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी काही दिवसानंतर संपूर्ण ज्ञान मिळवून संपूर्ण अनुग्रह घेतल्यानंतर निवृत्तीनाथ दादा आळंदीला परतलेले आहेत. खूप आनंद झाला. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला हरवलेला मुलगा परत आला, परंतु तो आता निवृत्तीवर गेलेला होता. पहिला निवृत्तीनाथ नव्हता, निवृत्तीनाथाला अनुग्रह झालेला होता. आणि त्या वेळी विचार केला, परत ब्रह्मवृंदाकडे विनंती केली, आता तरी आमच्या मुलांची मुंज करा. त्या काळच्या ब्रह्मवृंदाने त्यावेळीही नकार दिला, परंतु त्या काळी पैठणला धर्मपीठ होतं, म्हणून धर्मपीठाकडे आपली याचिका मांडावी म्हणून विठ्ठल पंत पैठणला गेलेले आहेत. पैठणला गेले, त्या ठिकाणी आपली संपूर्ण व्यथा सांगितली. आपल्या मुलाला मुलीची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली, परंतु त्या ठिकाणी देखील त्या ब्रह्मवृंदांना दया आली नाही. त्या ठिकाणी त्या ब्रह्मवृंदांनी सांगितलं, संपूर्ण ग्रंथ पाहिले, परंतु या अशा जर धर्म कार्य केलेलं आहे, जे तुम्ही धर्माच्या विरुद्ध आचरण केलेलं आहे, या आचरणाला कुठेही प्रायश्चित्त नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रायश्चित्त म्हणून एकच फक्त देहांत प्रायश्चित्त त्या ठिकाणी सुनावण्यात आलं. आणि ते देहांत प्रायश्चित्त ऐकल्यानंतर विठ्ठल पंत जागेवर बसले. अंगातील सर्व शक्ती गळून जावी असं विठ्ठल पंतांचं झालेलं आहे. विठ्ठल पंत जागेवर बसलेला आहे. त्या ठिकाणी स्वतःला सावरलं. विठ्ठल पंत उठले, ठीक आहे, आपल्या मुलांचं जर कल्याण होत असेल तर कुठलाही पिता त्या ठिकाणी कुठलीही दुःख सहन करायला किंवा कुठलाही प्रायश्चित्त घ्यायला तयार असतो. बाप करी थोडी लेकुराच्या ओढी आपुली कुरवंदी वाळवणी. जशी आई बापा मुलासाठी काही करायला तयार असते, देखील बाप देखील आपल्या मुलासाठी काही करायला तयार असतो. विठ्ठल पंतांनी विचार केला, देहांत प्रायश्चित्त जरी झालं तरी चालेल, परंतु माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. विठ्ठल पंत आळंदीला आलेले आहेत. रुक्मिणी मातेनं वाट बघितली, विठ्ठल पंत आलेले बघितले, आनंद झाला. विचारलं, केलं का हो धर्म मार्तंडांनी मान्य? दिला का न्याय? आपल्या मुलांना न्याय मिळाला का? विठ्ठल पंताने सांगितलं, हो न्याय मिळेल, न्याय मिळेल, आपल्या मुलांना मंज होईल आपल्या मुलांची. परंतु काय? मातेच्या हृदयामध्ये धस्स झालं. परंतु काय? विठ्ठल पंतांनी सांगितलं, धर्म मार्तंडांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुमच्या मुलांची मुंज होईल, त्यांना न्याय मिळेल, परंतु आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मातेच्या अंगामध्ये सुद्धा देखील त्यावेळी संपूर्ण त्राण गळून गेलेला आहे मातेचं. आणि मातेने विचार केला, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. महाराज, आपल्याला आता भरपूर प्रमाण आहे, परंतु आपली वेळ मर्यादित आहे, त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण प्रमाणात या ठिकाणी घेता येणार नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठलीही माता आपल्या लेकराच्या हितासाठी कुठलंही कार्य करायला तयार असते, स्वतःचा जीव देखील त्या ठिकाणी माता देऊ शकते. अशा अनेक उदाहरण पुराणामध्ये आहेत. आणि त्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं विचार केला, आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. निवृत्तीनाथाला कल्पना दिली, माझ्या नंतर, आमच्या नंतर या 4 भावंडांचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे, 3 भावंडांचा. माझ्या ज्ञानदेवाला काही कमी पडून देऊ नका. माझ्या ज्ञानदेवाच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करा. माता तुम्ही व्हा, पिता तुम्ही व्हा. निवृत्तीनाथ दादानं ऐकलं आणि रात्रीच्या वेळी हे दोन्ही माता पिता त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये
स्वतःला देहांत प्रायश्चित्त त्या ठिकाणी घेतलेला आहे. एक पुण्य माता पिता त्या ठिकाणी अंत झालेला आहे. आणि त्या ठिकाणावरून हे मिळाले झाल्यानंतर खूप दुःख या मुलांना झालेलं आहे. अनाथ झालेले आहे चारही भावंड. आज ज्यांच्या ग्रंथावर, ज्यांच्या गीतेवर, ज्यांच्या ज्ञानेश्वरीवर संपूर्ण जग आज उभं राहिलेलं आहे, अशा आमच्या माऊलीला, निवृत्तीनाथ दादाला त्यावेळी अनाथ व्हायची वेळ आली. ज्यांनी आज संपूर्ण अनाथांची जे नाथ झालेले आहेत, अशा या आमच्या नाथांना त्यावेळी अनाथ व्हायची वेळ आलेली आहे. अनाथ झालेले स्वतःला सावरलं. लहान भावंडांची डोळे पुसले. निवृत्तीनाथ दादाने सांगितलं काही हरकत नाही, आपण या जगाच्या साठी, कल्याणासाठी आपला अवतार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आता जे देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, ज्यांनी देहांत प्रायश्चित्त आपल्याला सांगितलं होतं, त्यांच्याकडे आपण आता परत जाऊ. आणि पैठणला ही चारही भावंड त्या ठिकाणी धर्मसभेकडे गेलेले आहेत. धर्मसभेकडे चारही भावंड गेलेले आहेत. आणि आता धर्मसभेसमोर आपला जो काही प्रस्ताव होता, सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या माता पित्याने देहांत प्रायश्चित्त घेतलेला आहे, तरी आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या ठिकाणी सांगितलं तरी देखील त्या धर्म मार्तंडांनी यांची परीक्षा पाहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. त्यांनी सांगितलं, तुम्हाला शुद्ध करतो आम्ही, परंतु तुम्ही शुद्ध आहात का? सांगितलं, सर्व जीव या ठिकाणी एकच आहेत. परमात्मा सर्व ठाई एक आहे. आता निवृत्तीनाथ दादाने माऊलीच्या डोक्यावर हात ठेवलेला होता. माऊलीच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळं माऊलीला आता संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी झालेलं होतं. आता मुळातच ज्ञानी. आणि त्यामध्ये नाथांचा आशीर्वाद, निवृत्तीनाथांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, सर्व जीवामध्ये आत्मा एक आहे. परंतु त्यांनी खिल्ली उडवली. सांगितलं, त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एक आहे का? त्या रेड्याचं नाव देखील ज्ञाने आहे. त्या रेड्याला समोर आणण्यात आलं. माऊलीने सांगितलं, तो रेडा आणि मी, आम्ही दोघं एक आहोत. त्याचा आत्मा आणि माझा आत्मा देखील एक आहे. आणि अशी परीक्षा पाहण्यासाठी त्या रेड्याच्या मुखातून, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वधिजांचा हरविला. 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 शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा शांती रूपे प्रगटला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, सर्व त्या ब्राह्मणांचा गर्व हरण केला. आणि शांती रूप असे आमचे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि त्या ठिकाणावरून त्या सर्व ब्राह्मण वृंदांनी माफी मागितली. आणि ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घेतलं. सर्वांनी पाय धरले आणि त्यांना मान्य केलं, खरोखरच आपण देवांचे अवतार आहात. आणि तिथून हे भावंड परत आळंदीला निघाले आहे. येत असताना त्या ठिकाणी पैठणमध्ये आलेले आहेत. पैठणमध्ये आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादाने विचार केला की हे जे काही गुह्य ज्ञान आहे, हे या समाजाला समजत नाही.
हे गुह्य ज्ञान जो आजपर्यंत नाथ संप्रदायाचं जे गुह्य ज्ञान होतं, एक गुरु एक शिष्य ही परंपरा आता आपल्याला थांबवली पाहिजे. प्रगट गुह्य बोले ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले ब्रह्माची केले, राम जनार्दनी राम जनार्दनी लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी. जे लोपलेलं ज्ञान होतं, जे गुह्य होतं, ते आता या जगाला प्रगट करावं लागेल. या जगाचं जर कल्याण करायचं असेल तर हे ज्ञान आपल्याला प्रगट करावं लागेल. म्हणून माऊलीच्या रूपानं या ठिकाणी हे ज्ञान आपण या जगाला देऊ. म्हणून निवृत्तीनाथ दादांनी त्या ठिकाणी माऊलीला शिष्यत्व दिलं आणि माऊलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की यापुढे तुम्हाला या जगाचा उद्धार करायचा आहे, हे ज्ञान तुम्हाला सांगायचंय. म्हणून पैठणला आले. पैठणला आल्यानंतर त्या ठिकाणी मंदिरामध्ये थांबलेले आहेत. मंदिरामध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी एक अंत्यविधी चाललेला होता. तो अंत्यविधी चाललेला असताना बघितलं, परंतु त्या काळी स्त्रीला सती जावं लागायचं. म्हणून त्या जे काही ज्यांची अंत्ययात्रा चाललेली होती ते त्या ठिकाणावरून जात असताना त्यांची पत्नी जी त्यांच्या समवेत जाण्यासाठी सती जाण्यासाठी निघालेली होती, तिला वाटलं शेवटची वेळ आहे. सांगितलं आता मला सती जायचंय, परंतु कोणीतरी साधू योगी पुरुष दिसतात. शेवटची वेळ आहे, अंतकाळाची वेळ आहे, आपल्या साधूचं दर्शन घडेल, पुण्य घडेल. म्हणून ती माता त्या ठिकाणी या भावंडांच्या दर्शनासाठी आलेली आहेत. माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीनं आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. जसा रुक्मिणी मातेला आशीर्वाद मिळाला तसाच या माऊलीला देखील ज्ञानेश्वर माऊलीने आशीर्वाद दिला. त्या माऊलीने सांगितलं, महाराज मी सती जात आहे, माझा पती त्या तिरडीवर आहे, त्याची अंत्ययात्रा चाललेली आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद देता अष्टपुत्र सौभाग्यवती भव. माऊलीने सांगितलं नाही, साधूचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही, मी दिलेला आशीर्वाद खरा ठरेल. विचारलं तुझ्या पतीचं नाव काय आहे? मातेनं सांगितलं माझ्या पतीचं नाव सचितानंद आहे. सचितानंद, जो सचित आनंद आहे त्याला मरण नाही, तो मरू शकत नाही. अंत्ययात्रा थांबवा. अंत्ययात्रा थांबवल्यानंतर अंत्ययात्रा थांबवली गेली आणि त्या ठिकाणी माऊली गेले. माऊलीने दिलेला आशीर्वाद होता, त्या प्रेताला खाली उतरवलं. माऊली प्रेताजवळ गेलेले आहे. प्रेताजवळ गेले आणि विचारलं, याचं नाव सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद 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 सच्चिदानंद
प्रेताचं तोंड उघडं केलेलं आहे आणि 3 वेळा सचितानंद सचितानंद म्हणून हाक मारली. जसं महाराजांनी सांगितलं, सचितानंद सचितानंद तट तटा तुटतील बंद. आणि सचितानंद त्या ताटीवर उठून बसलेले आहेत. 3 वेळा आवाज दिल्याबरोबर सचितानंद जिवंत झालेले आहेत. महाराज तसंच आपल्याला सुद्धा वाढीव आयुष्य मिळालेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे, परंतु आयोजकांनी अजून आपल्याला 10 मिनिटं आयुष्य वाढवून दिलेलं आहे. जसं सचितानंद बाबाला आयुष्य मिळालं, तसं आपल्याला देखील आपली कथा आपल्या पूर्ण जागेवर नेण्यासाठी आयुष्य वाढवून मिळालेलं आहे. त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबा उठून बसलेले आहेत. माऊलीने सांगितलं, माऊलीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं सच्चिदानंद बाबांनी, माऊली आपल्यामुळे मी जिवंत झालो, माझं आयुष्य संपलेलं होतं, परंतु उर्वरित आयुष्य मी आपल्या सेवेसाठी संपूर्ण अर्पण करील. त्या दिवसापासून सच्चिदानंद बाबा माऊलीच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी राहिले आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादाने आदेश दिला आणि जी गीता होती ती गीता त्या संपूर्ण मराठीमध्ये या ठिकाणी कुणालाही ती गीता सहजासहजी कळत नव्हती. अशी गीता त्या ठिकाणी माऊलीला सोप्या भाषेमध्ये लिहिण्याची, सांगण्याची आणि अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. जसं एखादा सोनं असतं आणि त्या सोन्याचे अलंकार बनवल्यानंतर त्याला अतिशय ते सोनं सुंदर दिसतं, तशी गीता ही सोनच आहे, परंतु त्या सोन्याला अलंकार म्हणून बनवलं आणि ती ज्ञानेश्वरी तयार केली. संपूर्ण 56 भाषेचा केलासे गौरव भावार्णवी नाव उभारली. संपूर्ण ज्या 56 भाषा आहे त्या संपूर्ण 56 भाषेला एकत्र करून हे ज्ञानेश्वरी माऊलीने त्या ठिकाणी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली आणि या संपूर्ण जगाला आज ही ज्ञानेश्वरी दिली. आणि तिथून हे आमचे 4ही भावंड त्या ठिकाणून निघालेले आहे. पुंतांबे आता जवळच आपले पुंतांब क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी चांगदेव महाराजांचं वास्तव्य आहे, चांगदेव महाराजांची समाधी आहे. अशा या समाधी स्थळावर पुंतांब्याला हे 4ही भावंड आले. त्यावेळी योगीराज चांगदेव महाराज हे बरेच दिवस 6-6 महिने तपश्चर्येला बसायचे, समाधीमध्ये जायचे, 6 महिन्यानंतर परत उठायचे आणि काळाला सुद्धा 14 वेळा परतून लावणारे असे आमचे चांगदेव महाराज त्या चांगदेव महाराजांच्या मंदिरामध्ये आले. आणि त्यावेळी त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही व्यक्ती निधन व्हायचं त्या सर्वांची प्रेत त्या ठिकाणी आणून ठेवायचे आणि महाराजांची समाधी सुटल्यानंतर महाराज यायचे आणि महाराज त्यांना जल शिंपडल्यानंतर सर्व परत जिवंत व्हायचे अशी महाराजांची ख्याती होती. अशा ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी ते प्रेत पाहिले आणि मुक्ताबाईने विचारलं, छोट्याशा मुक्ताबाईनं, की हे प्रेत का ठेवलेले आहेत. सांगितलं या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराज समाधीस्थ आहे आणि ते समाधीतून उठीपर्यंत हे प्रेत इथं ठेवले जातात आणि ज्यावेळी ते उठतील त्यावेळी सर्वांना जिवंत करतात. त्यावेळी मुक्ताबाईने सांगितलं त्यासाठी 6 महिने वाट पाहायची काय गरज आहे. आणि मुक्ताबाईनं एक हाड घेतलं आणि ते त्या हाड त्या प्रेतांवरून फिरवलं आणि सर्व प्रेत त्या ठिकाणी मुक्ताबाईने जिवंत केली.
आणि तो चमत्कार त्या ठिकाणी दाखवला आणि हे भावंड परत आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर इकडे चांगदेव महाराजांना कळलं. प्रेत कोणी उठवले. चांगदेव महाराजांनी चौकशी केली आणि आपल्यापेक्षा कुणीतरी योगी महात्मा आहे त्याच्या भेटीसाठी जायचं म्हणून चांगदेव महाराजांनी तयारी केली. चांगदेव महाराजांनी शिष्य पाठवले. चांगदेव महाराजांनी पत्र पाठवलं, परंतु ते पत्र कोरं पाठवलं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, वयाने लहान आहेत, त्या ठिकाणी काय लिहावं म्हणून प्रश्न पडला आणि ते पत्र तसंच कोरं पाठवलं. आणि त्यावरच ते कोरं असल्यामुळं माऊलीने सांगितलं, मुक्ताबाईने सांगितलं, चांगदेव महाराज एवढ्या वर्ष जगला परंतु कोरा राहिला. तर त्यावेळी माऊलीने सांगितलं कोरच चांगलं असतं. ज्याच्यावर पहिलं काही लिहिलेलं असतं त्याच्यावर परत लिहिता येत नाही. त्यांनी कोरं पत्र पाठवलं, त्याच्यावर त्यांनी चांगदेव 65 लिहून पाठवली. उपदेश झाला चांगदेव महाराजांना. चांगदेव महाराज भेटीसाठी गेले, भिंत चालवली. अनेक चमत्कार त्या ठिकाणी माऊलीने त्या ठिकाणी केले आणि आपल्या या संपूर्ण वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी पाया त्या ठिकाणी माऊलीने केला. ज्ञानेश्वरी लिहिली, अभंग लिहिले, निवृत्तीनाथ दादाने देखील अभंग लिहिले, जगाला उपदेश केला आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचा पाया आमचे माऊली झाले. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला संपूर्ण ज्ञान उघड केलं आणि या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून आमचे माऊली झाले. त्याच्यानंतर पुढे अनेक संत झाले. तो अभंग आहे, संत कृपा झाली, इमारत फळा आली. या वारकरी संप्रदायाची इमारत ही कळसाला गेली. त्या ठिकाणी तुका झालाशे कळच भजन करा सावकाश, गहीर बहिणी फडकती ध्वजा, निरूपण झाले ओझा. असं बहिणाबाई त्या ठिकाणी ध्वजा म्हणून त्या ठिकाणी झाल्या. वारकरी संप्रदायाची ही ध्वजा आजही सुरू आहे. महाराजांना विनंती आहे, महाराजांनी स्टेजवर यावं, शास्त्री महाराजांनी स्टेजवर यावं, आमची विनंती आहे. आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा संपूर्ण या ठिकाणी स्थापन झाला. तो वारकरी संप्रदाय आजही जिवंत आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहील. अशा या वारकरी संप्रदायाचा पाया आमचे माऊली झाले. ते जसं नाथ संप्रदायातून या संप्रदायाची निर्मिती कशी झाली ही कथा आपण या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि आजच्या कथेची वेळ या ठिकाणी झालेली आहे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक आचार्य भगवान महाराज शास्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम सुरू आहे. त्यांचे अनेक आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. तसेच आमच्या बरोबर असलेले सर्व आमचे श्रेष्ठ, सर्व कलेमध्ये निपुण असलेले, आज ज्यांचं आपल्याला दर्शन झालं असे झी टाकीजचे प्रेम, ज्यांची कथा आज झी टाकीजवर सुरू आहे, ज्यांचं परदेशामध्ये नाव झालं असे सुराशे महाराज या ठिकाणी उपस्थित झाले.